कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक ठिकाणी संचारबंदी लागू केली होती। या काळात संपूर्ण व्यवसाय ठप्प पडले। रोजगार नसल्याने सगळे कामं बंद झाली। पैशाची अडचण सर्वांनाच होऊ लागली। त्यात सर्व जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच्या घरात असलेले पीक विकून सुद्धा त्याची आर्थिक स्थिती सुधरत नसून आता पावसाळा सुरू झाला असल्याने शेतकरी शेतीची मशागत करून पेरणीकडे धाव घेत आहेत। आधी शेतकरी संचारबंदीमुळे पूर्णपणे हतबल झाला आहे। अशातच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पेरणी सुरू आहे। प्रामुख्याने फुपगाव, एनस, कानस, शिवनी, खंडाळा, धानोरा यासारख्या सर्वच गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली। त्याकरिता तालुक्यातील कृषी केंद्र दुकानातून कसे तरी बियाणे विकत घेतले होते। त्यातही पेरणी करून 10 दिवस उलटूनही अजूनपर्यंत पेरणी केलेल्या बियाणाची अंकुर जमिनीच्या बाहेर पडले नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत पूर्ण पाहणी केली असता त्यांना कुठल्याही प्रकारची बियाण्याची अंकुरण दिसल्याने संबंधित बियाण्याच्या कंपनीविरुद्ध तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे। बोगस बियाण्यांची पेरणी केली असल्याने शेतकरी जवळचे असले नसले सगळे पैसे संपल्याने तो आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। त्याचे संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने त्याने जगायचे की काय असा प्रश्न पडतो आहे। शासनाने लवकरात लवकर शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ज्याने तो पुन्हा दुबार पेरणी करेल अशी मागणी शेतकरी करीत आहेत। या संदर्भात पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची तक्रार तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे येत असून त्यासाठी आम्ही लगेच तालुका कृषी तक्रार निवारण समिती यांच्यातर्फे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतीची पाहणी येत्या 2 ते 3 दिवसात करून शेतकऱ्यांना संबंधित बोगस बियाणांच्या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची माहिती कृषी अधिकारी लक्ष्मण खांडारे यांनी दिली। मी माबीज या वाणाचे बियाणे फुपगाव येथील क्षेत्रात 120 सर्वे नंबरमध्ये लागवड केलेली आहे आणि त्या लागवड केल्यानंतर ती 8 दिवस झाल्यानंतरही इथे माबीजचे बियाणे निघाले नाही। त्यामुळे मी संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे। तरी तक्रारीचं निवारण करून मला पूर्ण भरपाई कंपनीमार्फत चौकशी करून मिळण्यात यावी विनंती करतो। उत्तम ब्राह्मणाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।